वेळ येऊ दे ना शेठ, पक्षासोबत पिंजरा पण उडवणार। सर जो उठेगा धड़ से कटेगा, कहां पे जीतेगा कहां पे बचेगा, तो गिरेगा तेरा तो चिरेगा, छीना तो मिलेगा मिला तो मारेगा। जय भीम, जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा तुम्हा सर्वांचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपला आजचा ॲटिट्यूड बाय स्टेटस व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल की किती खास झाला आहे आणि अशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्याची खूप जास्त डिमांड चालत आहे। चला मित्रांनो, मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगून देतो की अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्ही कशा प्रकारे बनवू शकता। तर अशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला करायचं आहे का, तुम्हाला सर्वात पहिलं ओपन करून घ्यायचं आहे अलाइट मोशन ॲप्लिकेशन। आणि जर तुमच्याकडे हे ॲप्लिकेशन नसेल तर तुम्ही डाउनलोड करू शकता, लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। आणि या व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल यूज केलं आहे त्याची लिंक देखील तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। आणि जर तिथून डाउनलोड करण्यात तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्हाला करायचं आहे का, तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे। आणि सोबतच जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आज फर्स्ट टाइम आला असाल तर मग आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे दर्जेदार व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहतील। तर मित्रांनो, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। तर चला तर मग तुमचा जरासाही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता मी ओपन केला आहे अलाइट मोशन ॲप्लिकेशन। ओपन केल्यानंतर सिंपली तुम्हाला इथं मधोमध प्लसच्या आयकॉनवर टॅप करायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला इथं 4:5 हा जो चौकोनी रेशिओ आहे तो रेशिओ सिलेक्ट करून सिंपली इथलं जे बॅकग्राऊंड आहे ते तुम्हाला इथं ब्लॅकवर ठेवायचं आहे आणि सिंपली इथं क्रिएट प्रोजेक्टवर क्लिक करून द्यायचं आहे। ठीक आहे, तर आता एवढं केल्यानंतर सिंपली तुम्हाला प्लसवर क्लिक करायचं आहे, पुन्हा इथं ऑडिओवर क्लिक करून तर इथं मी जे तुम्हाला म्युझिक दिलं आहे ते म्युझिक तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर मित्रांनो, हे म्युझिक ॲड केल्यानंतर सिंपली तुम्हाला इथून बॅक यायचं आहे, पुन्हा याला 2 बोटांनी असं मोठं करून सिंपली साईडला स्क्रॉल करायचं आहे। ठीक आहे, तर आता तुम्हाला इथं 3 सेकंद राहायचं आहे। तर मित्रांनो, 3 सेकंद येऊन तुम्हाला इथं करायचं आहे का, तर तुम्हाला इथं हे जे ऑप्शन दिसते ते ऑप्शन सिलेक्ट करून सिंपली तुम्हाला इथे एक लाल टिक लावून द्यायची आहे आणि आता पुन्हा साईडला स्क्रॉल करून सिंपली तुम्हाला इथं 5 सेकंद राहायचं आहे आणि तुम्हाला इथे एक टिक लावून द्यायची आहे। ठीक आहे, तर आता एवढं केल्यानंतर पुन्हा मी इथं साईडला स्क्रॉल करतो आणि इथं मी 6.15 वर येतो। ठीक आहे, आणि इथं देखील मी एक टिक लावून देतो आणि पुन्हा तुम्हाला साईडला स्क्रॉल करून तुम्हाला इथं सिंपली 10 सेकंद एक टिक लावून द्यायची आहे। तर आता एवढं केल्यानंतर पुन्हा मी इथं साईडला स्क्रॉल करतो आणि पुन्हा तुम्हाला इथे एक 12 सेकंद एक टिक लावून द्यायची आहे। ठीक आहे, आणि पुन्हा आता मी फायनली शेवटला स्क्रॉल करतो आणि इथं तुम्हाला 13.15 वर एक टिक लावून द्यायची आहे। ठीक आहे, आणि पुन्हा तुम्हाला साईडला स्क्रॉल करून शेवटला एक टिक लावून द्यायची आहे। ठीक आहे मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता काही अशा प्रकारे मी इथं टिक मार्क करून घेतलेत। तर आता एवढं केल्यानंतर सिंपली तुम्हाला 3 सेकंद राहायचं आहे, प्लसवर क्लिक करायचं आहे, इमेज आणि व्हिडिओमध्ये येऊन तर सर्वात पहिला जो फोटो आहे तो फोटो तुम्हाला इथं ॲड करायचा आहे। फोटो ॲड केल्यानंतर सिंपली तुम्हाला खाली मूव्ह अँड ट्रान्सफर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, पुन्हा तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर येऊन लेफ्ट साईडला स्क्रॉल करून या फोटोला आपल्याला परफेक्टली ॲडजस्ट करायचं आहे, बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर सिंपली तुम्हाला आपण जे टिक लावले 5 सेकंद तिथं यायचं आहे, पुन्हा प्लसवर क्लिक करायचं आहे, इमेज आणि व्हिडिओमध्ये येऊन तर इथे देखील आपल्याला फोटो ॲडजस्ट करायचे। तर मी सर्वात पहिलं हा फोटो ॲडजस्ट करतो। फोटो ॲड केल्यानंतर पुन्हा या फोटोला तुम्हाला परफेक्टली ॲडजस्ट करायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर सिंपली तुम्हाला इथे घड्याळाचा आयकॉन दिसते, सिंपली त्यावर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा इथली जी ड्युरेशन आहे ती तुम्हाला अशा प्रकारे इथं 4x वर सेट करायची आहे। तर आता एवढं केल्यानंतर पुन्हा मी इथून बॅक येतो। बॅक आल्यानंतर सिंपली तुम्हाला इथं ॲरोच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे, पुन्हा लेफ्ट साईडला स्क्रॉल करून तर तुम्हाला वरती एक ड्युरेशनचं ऑप्शन दिसत असेल तर ती ड्युरेशन तुम्हाला अशा प्रकारे इथं 0.10x वर सेट करायची आहे। ठीक आहे, आता पुन्हा मी साईडला स्क्रॉल करतो आणि इथं प्लसवर क्लिक करून इमेज आणि व्हिडिओमध्ये येऊन तर आता पुढचा फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे, पुन्हा या फोटोला मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये येऊन तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर येऊन या फोटोला परफेक्टली ॲडजस्ट करायचा आहे, बॅक यायचा आहे, पुन्हा घड्याळाच्या आयकॉनवर क्लिक करून इथली ड्युरेशन तुम्हाला 4x सेट करायची आहे, पुन्हा ॲरोच्या आयकॉनवर क्लिक करून तर वरती तुम्हाला ड्युरेशनचं ऑप्शन दिसते तर ती ड्युरेशन तुम्हाला अशा प्रकारे इथं 0.10 वर सेट करायची आहे। ठीक आहे मित्रांनो, काही अशा प्रकारे मी इथं टिक लावून घेतली आहे 6.15 तिथपर्यंत सिंपली तुम्हाला हे फोटो ॲडजस्ट करायचे आणि त्याची जी ड्युरेशन आहे ती ड्युरेशन तुम्हाला अशा प्रकारे इथं 0.10 वर सेट करायची आहे। ठीक आहे, तर चला मित्रांनो, मी जवळपास तिथपर्यंत फोटो ॲडजस्ट करून देतो। ठीक आहे, तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता काय अशा प्रकारे मी जवळपास इथपर्यंत फोटो ॲडजस्ट करून घेतले। तर आता एवढं केल्यानंतर सिंपली तुम्हाला 6.15 वर यायचं आहे, प्लसवर क्लिक करायचं आहे, इमेज आणि व्हिडिओमध्ये येऊन तर आता पुढचा फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे। फोटो ॲड केल्यानंतर पुन्हा या फोटोला तुम्हाला परफेक्टली ॲडजस्ट करायचं आहे, पुन्हा पहिल्या नंबरच्या ऑप्शनवर येऊन त्याला मी असं मधोमध ॲडजस्ट करतो, पुन्हा बॅक येतो। बॅक केल्यानंतर सिंपली तुम्हाला इथं घड्याळाच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा इथली जी ड्युरेशन आहे ती तुम्हाला अशा प्रकारे इथं 3x वर सेट करून द्यायची आहे। ठीक आहे, आणि पुन्हा इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर सिंपली मी साईडला स्क्रॉल करतो, प्लसवर क्लिक करून इमेज आणि व्हिडिओमध्ये येऊन तर आता पुढचा फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे। फोटो ॲड केल्यानंतर पुन्हा या फोटोला तुम्हाला परफेक्टली ॲडजस्ट करायचं आहे, पहिल्या नंबरच्या ऑप्शनवर येऊन त्याला मधोमध ॲडजस्ट करून बॅक यायचं आहे, पुन्हा घड्याळाच्या आयकॉनवर क्लिक करून इथली ड्युरेशन तुम्हाला देखील 3x वर सेट करून द्यायची आहे। ठीक आहे मित्रांनो, काही अशा प्रकारे मी इथे टिक लावले 10 सेकंद तर तिथपर्यंत सिंपली तुम्हाला हे फोटो ॲडजस्ट करायचे आहेत आणि या फोटोची ड्युरेशन आहे ती ड्युरेशन तुम्हाला इथं 3x वर सेट करायची आहे। ठीक आहे, चला मित्रांनो, मी जवळपास 10 सेकंदपर्यंत हे फोटो ॲडजस्ट करून देतो। ठीक आहे,
तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता काय अशा प्रकारे मी इथं देखील फोटो ॲडजस्ट करून घेतले. तर फोटो ॲडजस्ट केल्यानंतर पुन्हा या फोटोला तुम्हाला परफेक्टली ॲडजस्ट करायचा आहे, बॅक यायचा आहे. तर आता एवढं केल्यानंतर सिम्पली 10 सेकंदवर यायचं आहे, प्लसवर क्लिक करायचं आहे इमेज आणि व्हिडिओमध्ये येऊन. तर तुम्हाला इथे एक फोटो ॲडजस्ट करायचा आहे. फोटो ॲडजस्ट केल्यानंतर याला परफेक्टली ॲडजस्ट करून सिम्पली इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर सिम्पली तुम्हाला करायचं काय 12 सेकंदवर यायचं आहे, प्लसवर क्लिक करायचं आहे इमेज आणि व्हिडिओमध्ये येऊन. तर इथे देखील तुम्हाला फोटो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तर मी इथं हा फोटो ॲडजस्ट करून घेतो. फोटो ॲडजस्ट केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे, पुन्हा घड्याळाच्या आयकॉनवर टॅप करून. तर इथली जी फोटोची ड्युरेशन आहे ती ड्युरेशन तुम्हाला अशा प्रकारे इथं 4x सेट करायची आहे. आणि पुन्हा तुम्हाला इथं ॲरोच्या आयकॉनवर क्लिक करून तर वरती तुम्हाला एक ड्युरेशनचं ऑप्शन दिसतंय. तर ती ड्युरेशन तुम्हाला अशा प्रकारे 0.10x सेट करायची आहे. ठीक आहे. तर आता एवढं केल्यानंतर पुन्हा मी साईडला स्क्रॉल करतो, प्लसवर क्लिक करतो, इमेज आणि व्हिडिओमध्ये येऊन पुढचा फोटो ॲडजस्ट करायचा आहे. पुन्हा या फोटोला तुम्हाला परफेक्टली ॲडजस्ट करून सिम्पली तुम्हाला इथून बॅक यायचं आहे आणि पुन्हा घड्याळाच्या आयकॉनवर टॅप करून इथली ड्युरेशन तुम्हाला 4x सेट करायची आहे. आणि पुन्हा ॲरोच्या आयकॉनवर क्लिक करून पुन्हा तुम्हाला वरती ड्युरेशनचं ऑप्शन दिसतच असेल. तर ती ड्युरेशन तुम्हाला अशा प्रकारे इथं 0.10 सेट करायची आहे. ठीक आहे. तर मित्रांनो काय अशा प्रकारे मी इथं टिक लावलं आहे 13.15 इथपर्यंत. सिम्पली मी हे फोटो ॲडजस्ट करतो आणि याची जी ड्युरेशन आहे ती ड्युरेशन तुम्हाला इथं 0.10 सेट करायची आहे. ठीक आहे. तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता काय अशा प्रकारे मी इथपर्यंत देखील फोटो ॲडजस्ट करून घेतले. तर आता पुन्हा साईडला स्क्रॉल करून 13.15 वर यायचं आहे, प्लसवर क्लिक करायचं इमेज आणि व्हिडिओमध्ये येऊन. तर फायनली जे शेवटचे काही फोटो आहेत ते फोटो तुम्हाला इथे ॲडजस्ट करायचे आहेत. फोटो परफेक्टली ॲडजस्ट केल्यानंतर सिम्पली बॅक यायचं आहे. पुन्हा घड्याळाच्या आयकॉनवर टॅप करून इथली ड्युरेशन तुम्हाला अशा प्रकारे इथं 4x सेट करायची आहे. ठीक आहे. आणि पुन्हा इथून बॅक यायचं आहे. ठीक आहे. मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता काय अशा प्रकारे मी इथं शेवटला टिक लावून घेतो. तर तिथपर्यंत सिम्पली तुम्हाला हे फोटो ॲडजस्ट करायचे आहेत आणि या फोटोची जी ड्युरेशन आहे ड्युरेशन तुम्हाला इथं 4x सेट करायची आहे. ठीक आहे. चला मित्रांनो मी जवळपास शेवटपर्यंत हे फोटो ॲडजस्ट करून घेतो आणि त्याची जी ड्युरेशन आहे ती मी 4x सेट करून देतो. ठीक आहे. तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता काय अशा प्रकारे मी जवळपास सगळीकडे फोटो ॲडजस्ट करून दिले आहेत. तर आता एवढं केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं 3 सेकंदवर यायचं आहे आणि पुन्हा प्लसवर क्लिक करून इमेज आणि व्हिडिओमध्ये येऊन तर तुम्हाला इथं एक शॅडो इफेक्ट आहे तो शॅडो इफेक्ट तुम्हाला इथं ॲड करून द्यायचा आहे. ठीक आहे. मित्रांनो हा शॅडो इफेक्ट ॲड केल्यानंतर सिम्पली तुम्हाला खाली मूव्ह अँड ट्रान्सफर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून लेफ्ट साईडला स्क्रॉल करून त्याला परफेक्टली ॲडजस्ट करायचं आहे. पुन्हा पहिल्या नंबरच्या ऑप्शनवर येऊन त्याला मी अशा प्रकारे इथं खाली सेट करतो आणि पुन्हा बॅक येतो. बॅक आल्यानंतर सिम्पली तुम्हाला शेवटला येऊन त्याला अशा प्रकारे एक्सपांड करायचं आहे आणि पुन्हा इथून बॅक यायचं. तर सिम्पली तुम्हाला इथं 5 सेकंदवर येऊन प्लसवर क्लिक करायचं आहे. पुन्हा चौकोनी शेप सिलेक्ट करायचा आहे आणि या शेपला तुम्हाला मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये येऊन तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर येऊन त्याला परफेक्टली ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर सिम्पली तुम्हाला कलर अँड फील्डमध्ये येऊन ब्लॅक कलर सिलेक्ट करायचा आहे आणि पुन्हा इथून बॅक यायचं आहे. शेवटला येऊन सिम्पली त्याला आपल्याला अशा प्रकारे एक्सपांड करायचं आहे आणि पुन्हा इथं ब्लेंडिंग अँड ओपॅसिटीमध्ये येऊन इथली ओपॅसिटी तुम्हाला अशा प्रकारे कमी करून सिम्पली बॅक यायचं आहे. ठीक आहे. तर आता पुन्हा इफेक्टवर क्लिक करून ॲड इफेक्टवर क्लिक करून सिम्पली तुम्हाला वरती स्क्रॉल करून ओपॅसिटी व्हिजिबिलिटी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला इथं ब्लिंक हा जो इफेक्ट आहे त्यावर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा इथली जी फ्रिक्वेन्सी आहे ती तुम्हाला अशा प्रकारे इथं हाय करून द्यायची आहे. ठीक आहे. आणि पुन्हा इथून बॅक यायचं आहे. मित्रांनो आता एवढं केल्यानंतर सिम्पली तुम्हाला करायचं आहे का तर सर्वात स्टार्टिंगला यायचं आहे, प्लसवर क्लिक करायचं आहे इमेज आणि व्हिडिओमध्ये येऊन तर हा जो टेक्स्ट पेज आहे तो टेक्स्ट पेज ॲड करायचा आहे आणि पुन्हा मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये येऊन तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर येऊन त्याला बारीक करायचं आहे. पहिल्या नंबरच्या ऑप्शनवर येऊन त्याला मी अशा प्रकारे इथं परफेक्टली खाली इथं मधोमध ॲडजस्ट करतो आणि पुन्हा शेवटला येऊन सिम्पली त्याला आपल्याला अशा प्रकारे इथं एक्सपांड करून द्यायचं आहे. तर आता एवढं केल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथं 3 सेकंद द्यायचं आहे आणि पुन्हा याला आपल्याला अशा प्रकारे 2 भागामध्ये स्प्लिट करून द्यायचं आहे. तर मित्रांनो आता एवढं केल्यानंतर आपण इथं जेवढे काही फोटो ॲडजस्ट केले आहेत त्या फोटोमध्ये तुम्हाला शेक इफेक्ट अप्लाय करून द्यायचा आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला करायचं आहे का तर नेहमीप्रमाणे मी एका शेक इफेक्ट प्रोजेक्टची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून तुम्हाला तो शेक इफेक्ट प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचा आहे आणि जर शेक इफेक्ट प्रोजेक्ट तुम्हाला इम्पोर्ट करायला काही पण अडचणीत असेल तर तुम्हाला करायचं आहे का तर त्या लिंकसोबत मी तुम्हाला एका व्हिडिओची लिंक देखील दिली आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जवळपास सगळं सांगितलं आहे की आपण कशाप्रकारे शेक इफेक्ट इम्पोर्ट करू शकतो. ठीक आहे. तर मित्रांनो शेक इफेक्ट प्रोजेक्ट इम्पोर्ट झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला साईडला स्क्रॉल करायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला इथं 4थ्या नंबरच्या लेअरवर क्लिक करायचं आहे. पुन्हा इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवर क्लिक करून तर या 4थ्या नंबरच्या लेअरमध्ये जेवढे काही इफेक्ट आहेत ते तुम्हाला इथं कॉपी करायचे आहेत आणि पुन्हा इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर सिम्पली आत्ता जो प्रोजेक्ट तुम्ही बनवत होता त्या प्रोजेक्टला त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं साईडला स्क्रॉल करायचं आहे आणि पुन्हा आपण इथं जे पहिले फोटो ॲडजस्ट केला होता त्या पहिल्या फोटोवर क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवर क्लिक करून इथं हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. पुन्हा इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तर सिम्पली तुम्हाला इथं 5 सेकंदवर यायचं आहे. पुन्हा इथं आपण जेवढे काही फोटो ॲडजस्ट केले आहेत त्या फोटोमध्ये तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करून द्यायचा आहे. ठीक आहे. तर आता एवढं केल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथं साईडला स्क्रॉल करायचं आहे. पुन्हा 10 सेकंदवर यायचं आहे. पुन्हा इथं जो फोटो आपण ॲडजस्ट केला आहे त्या फोटोवर क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवर क्लिक करून इथं हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. पुन्हा साईडला स्क्रॉल करून तर आता 12 सेकंदवर येईल. सिम्पली 12 सेकंडच्या पुढे आपण जेवढे काही फोटो ॲडजस्ट केले आहेत त्या फोटोमध्ये तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करून द्यायचा आहे. ठीक आहे.
तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता काय अशा प्रकारे मी इथं या फोटोमध्ये इफेक्ट अप्लाय करून दिले आहे। तर आता एवढं केल्यानंतर सिम्पली तुम्हाला 13.15 वर यायचं आहे। तर 13.15 वर येऊन सिम्पली जे स्टार्टिंगचे जे 2 फोटो आहेत ते 2 फोटो सोडून तुम्हाला तिसऱ्या नंबरच्या फोटोमध्ये इफेक्ट अप्लाय करून द्यायचे आहे, ठीक आहे। तर आता एवढं केल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथं जे स्टार्टिंगचे जे 2 फोटो आहेत ते 2 फोटो सोडून तुम्हाला तिसऱ्या फोटोमध्ये इफेक्ट अप्लाय करून द्यायचा आहे, ठीक आहे। तर काय अशा प्रकारे हीच प्रोसेस फॉलो करून तुम्हाला स्टार्टिंगचे 2 फोटो सोडायचे आणि पुन्हा तिसऱ्या फोटोमध्ये हा इफेक्ट अप्लाय करून द्यायचा आहे, ठीक आहे। चला मित्रांनो मी जवळपास शेवटपर्यंत अशा प्रकारे फोटोमध्ये इफेक्ट अप्लाय करून देतो, ठीक आहे। तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता काय अशा प्रकारे मी जवळपास शेवटपर्यंत या फोटोमध्ये हे इफेक्ट अप्लाय करून दिला आहे। तर आता एवढं केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथून बॅक यायचं आहे। पुन्हा त्या शेक इफेक्ट प्रोजेक्टला तुम्हाला इथं ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर सिम्पली शेवटला यायचं आहे आणि पुन्हा शेवटून तिसऱ्या नंबरची जी लेअर आहे त्या तिसऱ्या नंबरच्या लेअरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। पुन्हा इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवर क्लिक करून तर या लेअरमध्ये जेवढे काही इफेक्ट आहेत ते इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचे आहेत। पुन्हा इथून बॅक यायचं आहे, ठीक आहे। बॅक आल्यानंतर आता जो प्रोजेक्ट आपण बनवत होतो त्या प्रोजेक्टला तुम्हाला इथं ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर सिम्पली साईडला स्क्रॉल करायचं आहे। पुन्हा तुम्हाला इथं 6.15 वर येऊन 6.15च्या पुढे जेवढे काही फोटो आहेत त्या फोटोमध्ये तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करून द्यायचा आहे, ठीक आहे। तर मित्रांनो काय अशा प्रकारे आपण इथं जी टिक लावले 10 सेकंद तिथपर्यंत सिम्पली तुम्हाला या फोटोमध्ये हा इफेक्ट अप्लाय करून द्यायचा आहे, ठीक आहे। तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता काय 10 सेकंदपर्यंत मी या फोटोमध्ये हा इफेक्ट अप्लाय करून दिला आहे। तर आता एवढं केल्यानंतर पुन्हा तुम्हाला साईडला स्क्रॉल करायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला इथं 13.15च्या पुढे जे स्टार्टिंगचे जे 2 फोटो आहेत त्या फोटोमध्ये तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करून द्यायचा आहे, ठीक आहे। चला मित्रांनो 13.15च्या पुढे ज्या फोटोमध्ये आपण इफेक्ट अप्लाय केला नव्हता त्या फोटोमध्ये तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करून द्यायचा आहे, ठीक आहे। तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता काय अशा प्रकारे मी जवळपास सगळ्या फोटोमध्ये इफेक्ट अप्लाय करून दिले। तर आता एवढं केल्यानंतर सिम्पली तुम्हाला 3 सेकंद करायचं आहे आणि पुन्हा वरती स्क्रॉल करून सर्वात पहिल्या नंबरच्या फोटोवर क्लिक करायचं आहे। इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवर क्लिक करून तर या फोटोमधले इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचे तर पुन्हा इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर सिम्पली सर्वात स्टार्टिंगला यायचं आहे आणि पुन्हा आपण इथं जो टेक्स्ट पेन जे ॲड केला त्या पेनवर क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवर क्लिक करून इथं हा इफेक्ट अप्लाय करून द्यायचा आहे, ठीक आहे। मित्रांनो आता एवढं केल्यानंतर सिम्पली तुम्हाला करायचं आहे का तर आता सर्वात स्टार्टिंगला यायचं आहे प्लसवर क्लिक करायचं आहे इमेजल व्हिडिओमध्ये येऊन तर फायनली जो ओव्हरले इफेक्ट आहे तो ओव्हरले इफेक्ट तुम्हाला इथं ॲड करून द्यायचा आहे, ठीक आहे। तर मित्रांनो हा ओव्हरले इफेक्ट ॲड केल्यानंतर सिम्पली तुम्हाला खाली मूव्ह अँड ट्रान्सफरवर क्लिक करायचं आहे। पुन्हा तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून लेफ्ट साईडला थोडंसं स्क्रॉल करायचं आहे, पुन्हा बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर सिम्पली शेवटला येऊन जे काही राईट साईडला भाग आलेला आहे तो आपल्याला अशा प्रकारे ट्रिम टू राईट करून द्यायचा आहे। पुन्हा ब्लेंडिंग अँड ओपॅसिटीमध्ये येऊन लाईटनमध्ये येऊन याला स्क्रीनवर सेट करून द्यायचा आहे, ठीक आहे। मित्रांनो आता एवढं केल्यानंतर आपला हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ फायनली रेडी झाला आहे। सिम्पली तुम्हाला वरती दिलेल्या चौकोनी आयकॉनवर क्लिक करून या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो हाच होता आजचा व्हिडिओ। हा व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि सोबतच जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आज फर्स्ट टाईम आला असेल तर मग आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।